हाय एव्हरीबडी, वेलकम बॅक. डिटर्मिनंट अँड मॅट्रायसिस मध्ये आपण मॅट्रायसिस मध्ये आलो. इन दिस मॅट्रायसिस we studied yesterday, that is properties of relative matrices. The properties of related matrices मध्ये सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला 4.6 जो आहे तो एक्सरसाइज सॉल्व करायचा. त्याच्यामध्ये मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आहेत. तुम्हाला माहिती आहे की ए हा मॅट्रिक्स एम बाय एनचा असेल तर बी हा एननी सुरुवात झाली पाहिजे, म्हणजे एन बाय पी असेल तर तो येणारा ए बी हा एम बाय पीचा मिळतो. हे तुम्हाला माहिती आहे. आणि काल आपण एक फर्स्ट एक्झाम्पल याच्यामधलं घेतलं होतं. ठीक आहे, तर अशा रीतीने आपण काही एक्झाम्पल्स आपण आता 4.6 मधले सॉल्व करायचे. तर 4.6 मध्ये पहिलं एक्झाम्पल झालं. सेकंड बघा, 2 - 1 3 4 3 1 हा आहे 1/3, हा आहे 3/1, म्हणजे याचा आन्सर येताना 1/1 येणार आहे. बघू आपण. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. 2 4 जा 8 -3 +3 which is equal to only 8. This is 1/1. हे आन्सर आहे. लक्षात आलं का? 1 1च ना, 1/1 चा हे 1 1 तेवढंच आहे. म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. त्याच्यामध्ये ज्यावेळी फर्स्ट बरोबर, सेकंड बरोबर, थर्ड बरोबर येतो त्यावेळी त्यांची ॲडिशन होते. तर ही ॲडिशन त्यांची आली किती? 8 आली. ठीक आहे. त्याचा नंबर सेकंड नंबरचं जे एक्झाम्पल आहे सेकंड, ते आपण बघूया. सेकंड मध्ये इफ ए इज इक्वल टू if a is equal to 1 - 3 4 2 1 - 3 4 2 1 - 3 4 2 and b is equal to 4 1 3 - 2. Show that AB is not equal to BA. AB is not equal to BA. पहिला आपण AB सॉल्व करूया. इथं हियर AB is equal to 1 - 3 4 2 4 1 3 - 2. 2/2 2/2 means 2/2 चाच आपल्याला मिळणार आहे. आता काय होतं बघूया. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, 1 4 जा 4 -3 × 3 -9. This is 1 1 A1 1 A1 2 1 1 जा 1 minus into minus plus 3 2 जा 6 plus 6. क्लियर. नंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम, 4 4 जा 16 plus 2 3 जा 6 4 1 जा 4 2 - 1 -4. लक्षात आलं ना? 4 1 जा 4 -2 2 जा 4 4 - 9 that is equal to -5. 1 + 6 7 16 + 6 22 आणि हा 0. दिस इज द फर्स्ट वन. क्लियर आहे का? तुम्हाला समजायला लागलंय? ए बी मध्ये आपण फर्स्ट रो फर्स्ट कॉलम इथं आला, फर्स्ट रो सेकंड कॉलम इथं आला, सेकंड रो फर्स्ट कॉलम इथं आला, सेकंड रो सेकंड कॉलम इथं आला. BA is equal to B4 1 3 - 2 A1 - 3 4 2 4 1 जा 4 plus 4 4 1 जा 4 plus 4 4 - 3 जा -12 plus 2 3 1 जा 3 -8 3 1 जा 3 -8 3 3 जा -9 -4, which is equal to this one. 4 4 8 -10 -5 -13. This is second one. From 1 and 2, AB is not equal to BA.
सरळ सरळ -5 7 आहे, 22 0 आहे, आणि तिथं आला 8 - 10 -5 -13. That is from 1 and 2 we get AB is not equal to BA. This is your final answer. It is show that असं म्हणलं ना, hence proved म्हणू शकतो आपण. hence proved लक्षात आला. फर्स्ट रो कॉलम असायचा, रो कॉलम परत रो कॉलम परत रो कॉलम. ठीक आहे. नेक्स्ट third one, if A is equal to -1 1 -1 1 1 2 3 0 1 -3 1 and B is equal to, what is B here? 2 1 4 2 1 4 3 0 2 1 2 1. State whether AB is equal to BA. Justify your answer असं म्हटलं. State whether AB is equal to BA. बघूया आपण. बस AB is equal to सोल्युशनवर आन्सर येईल. -1 1 1 2 3 0 1 -3 1 B 2 1 4 3 0 2 1 2 1. Now see first row first column, -1 2 za -2 1 3 za +3 plus 1 1 za 1. Next first row second column, -1 za -1 1 0 za 0 plus 2. Again -1 4 za -4 1 2 za 2 plus 1. Next second row first column, 2 2 za 4 plus 3 3 za 9 plus 0 1 za 0. 2 1 za 2 plus 3 0 za 0 plus 0 2 za 0. Again 2 4 za 8 3 2 za 6 plus 0. ठीक है. Next 1 2 za 2 minus 3 3 za 9 plus 1. 1 1 za 1 minus 3 0 za 0 plus 2. 1 4 za 4 minus 3 2 za -6 1 1 za 1. लक्षात घ्या. फर्स्ट रो मधला फर्स्ट, कॉलम मधला फर्स्ट -2, सेकंड 1 3 जा 3, थर्ड 1 1 जा 1. यांच्यामध्ये ॲडिशन जे साइन असेल ते घ्यायचं. नेक्स्ट मध्ये -1 1 जा -1 1 0 जा 0 1 2 जा 2. क्लियर. परत -1 4 जा -4 1 2 जा 2 तिसरा 1 1 जा 1. ॲडिशन. नेक्स्ट 2 2 जा 4 3 3 जा 9 0 0. 2 1 जा 1 3 0 जा 0 2 1 जा 2 0 आला 0 0 जा 0. 2 4 जा 8 3 2 जा 6 0 1 जा 0. आता परत थर्ड 1 थर्ड सेकंड थर्ड 3 1 3 2 3 3. 1 2 जा 2 प्लस -3 3 जा -9 1 1 जा 1. 1 1 जा 1 -0 प्लस 2. 1 4 जा 4 -3 2 जा -6 1 1 जा 1. आता आपण हे ॲडिशन सबट्रॅक्शन काय असेल ते करूया. 3 + 1 4 - 2 2 2 - 1 1 -4 + 3 -1 13 2 14 -6 3 5 - 6 -1. This is our first answer.
ठीक है. नेक्स्ट BA is equal to B214302 121. Now minus 1 1 2 3 0 1 minus 1. Move up on us. 2 minus 1 za minus 2, 1 2 za plus 2, 4 1 za 4, 2 1 za 2, 1 3 za 3, 4 3 za minus 12, 4 3 za minus 2. परत 2 1 za 2 plus 0 plus 4 1 za 4. आता 3 1 za minus 3, 0 2 za 0, 2 1 za 2, 3 1 za 3, बघा 3 1 जा 3, 0 3 जा 0, प्लस 2 minus 3 जा 6, minus 6. करेक्ट. त्याच्यानंतर 3 1 जा 3, 0 into 0 plus 0, 2 1 जा 2 plus 2 plus 2. ओके. त्याच्यानंतर 1 minus 1 minus 1, 2 into 2 4, 1 into 1 1, 1 1 जा 1 plus 2 3 जा 6 plus into minus minus 3, 1 1 जा 1, 2 0 जा 0, 1 1 जा 1. संपले. अब घ्यायचा 2 2 cancel 4, 2 plus 3 5 minus 7, 2 plus 4 6. सम बनायचा आहे. minus 1 minus 3 5 4, 6 minus 3 plus 4 आला आणि 1 plus 1 2. From 1 and 2 we get AB is not equal to again BA. AB is not equal to BA. आता असं कुठलं आहे का बघूया. AB is equal to BA प्रूव्ह करायला सांगितलं. समजलं इथंपर्यंत. अशा 3 एक्झाम्पल्स आपल्या आता येथे क्लिअर. फोर्थ टोटल आहे किती 20. ठीक आहे. आता आपण इथं बघूया. हा समजला सगळ्यांना क्लिअर आहे. Now show that AB is equal to BA. Show that AB is equal to काय आलं पाहिजे BA आला पाहिजे. मी तुमच्यासाठी ना पहिलाच ठेवतोय फर्स्ट फॉर होमवर्क. सेकंड कारण आता त्याच पद्धतीचे मी तुम्हाला AB आणि BA कसं फाइंड आउट करायचं ते शिकवत आहे. सो आय विल टेक सेकंड वन. cos theta sin theta A is equal to cos theta sin theta minus sin cos. B is equal to cos minus sin sin cos. Sorry, excuse me. आता AB cos theta sin theta minus sin theta cos theta. B cos theta minus sin theta sin theta cos theta. AB is equal to cos into cos square theta plus 1 असणार sin square theta. परत cos into minus sin theta cos theta plus sin theta into cos theta sin theta cos theta. Next minus sin theta into cos theta minus sin theta cos theta
प्लस कॉस इंटू साइन, साइन थीटा कॉस थीटा. Next, minus sin into minus sin, that is sin square theta, plus cos into cos, cos square theta. And this will be AB is equal to cos square plus sin square is into 1, half plus minus 0, 0 plus minus, and 1. Sin square theta plus cos square theta is equal to always 1. Okay? And this is first one. Now BA is equal to, ठीक है इसको देखो, BA is equal to B cos theta minus sin theta cos theta, A cos theta sin theta minus sin theta cos theta. Okay, आता first row first column, cos into cos, cos square theta. समझा ना, सिंपल है. माइनस इंटू माइनस, साइन इंटू साइन, साइन स्क्वायर, माइनस माइनस गेटिंग प्लस साइन स्क्वायर थीटा. ठीक है. आता सेकंड, फर्स्ट रो सेकंड कॉलम, cos इंटू साइन, साइन थीटा cos थीटा, साइन थीटा cos थीटा. थोडं मागे घेऊ, साइन थीटा cos थीटा. हा जरा इथं माइनस साइन इंटू cos, माइनस साइन थीटा cos थीटा. आता sin theta into cos theta, sin theta cos theta, sin theta into cos, sin theta, minus sin into cos, minus sin theta into cos theta. इधर झालं. आता परत sin into sin, sin square theta, plus cos into cos, cos square theta. ठीक आहे. इथं बघ म्हणजे काय आन्सर आला बघा, cos square plus sin square is equal to 1. sin theta cos theta minus sin theta cos theta 0, sin cos theta 0, 1 आला, which is equal to second one. From 1 and 2 we get AB is equal to BA, hence proved. समजा हे सेकंड एक्झाम्पल मी सॉल्व केलं, तुम्ही फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू शकता. मी फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की बाबा चला मला मल्टिप्लिकेशन जमतं. ठीक आहे. आता मल्टिप्लिकेशन हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. मल्टिप्लिकेशन एकदा जमलं की बस काही प्रॉब्लेम नाही. फिफ्थ क्वेश्चन, prove that a square is equal to 0 if a is equal to 4, 8, 2 minus 4. Prove that a square equal to 0. म्हणजे a square is equal to a into a. 4, 8 minus 2 minus 4. 4, 8 minus 2 minus 4. Row column, 4 4s are 16, minus 8 2s are 16, 4 8s are 32, minus 32, minus 4 2 4s are minus 8, minus minus getting plus 4 are 8, minus 2 8s are minus 16, minus minus getting plus 4 4s are 16. Clear? 0 0 0 0, which is equal to 0. Therefore a square is equal to 0. This is your final answer. Clear? समजा लागले हे या पद्धतीने असते. सिंपल आहे. मल्टिप्लिकेशन आहे तिथं. नेक्स्ट आता व्हेरीफाय a into bc is equal to ab into c in each of the following cases मध्ये. त्याचा एक सॉल्व करून देतो, बाकी जो तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे. ए बी आणि सी बघूया पहिला.
101 230 045 2 minus 2 minus 1 2 minus 2 minus 1 minus 2 minus 2 minus 1 1 and 0 3 C 3 2 minus 1 2 0 minus 2 आता त्यांनी काय विचारलंय AB A into BC is equal to AB into C असं दाखवायचं सांगितलं म्हणजे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी प्रूव्ह करायची पहिला A into BC 101 230 045 पहिला BC A into BC करायचं आहे ना सॉरी फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट BC हियर BC is equal to B 2 minus 2 minus 1 1 0 3 आणि दूसरा आहे 3 2 minus 1 2 0 minus 2 आता मजा अशी आहे तर रो इंटू कॉलम हा किती आहे 3/2 चा आहे आणि हा 2/3 चा आहे 3/3 आन्सर येणार 2 3 जा 6 minus 4 2 3 जा 6 minus 4 2 2 जा 4 minus 0 2 1 जा minus 2 minus minus getting plus 4 minus 1 3 जा minus 3 plus 2 minus 2 plus 0 minus minus getting plus 1 minus 2 0 3 जा 0 plus 3 2 जा 6 0 2 जा 0 plus 3 0 जा 0 0 minus 1 जा 0 minus 6 समझाले फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो सेकंड फर्स्ट रो थर्ड सेम हियर 2 4 2 minus 1 minus 2 minus 1 6 0 minus 6 आता इथे A into BC A काय होगा 3/3 तर डेफिनेटली 3/3 ला 101 230 045 आणि इथे काय ना 242 minus 1 minus 2 minus 1 6 0 minus 6 which is equal to here 1 2 are 2 plus 0 plus 6 1 4 are 4 plus 0 plus 0 बघा 1 0 0 1 2 are 2 0 minus 6 2 2 are 4 minus 3 plus 0 2 4 are 8 3 2 are minus 6 0 2 2 are 4 3 1 are minus 3 0 0 2 are 0 4 1 are minus 4 plus 5 6 are 30 0 4 are 0 minus 8 4 2 are and 5 0 0 0 2 are 0 4 minus 4 5 6 are minus 30 6 plus 2 8 plus 4 minus 4 4 3 minus 1 1 8 minus 6 2 4 minus 3 1 minus 4 will be 26 minus 8 minus 34 बरोबर का 8 4 minus 4 1 2 1 आणि 26 minus 8 34 हा फर्स्ट सेकंड बघा आपल्याला AB पहिला काढू AB 101 230 045 आणि इथं होईल 2 minus 2 minus 1 1 0 3 AB is equal to 1 2 are 2 plus 0 minus 0.2 plus 0 1 2 are minus 2
plus 0 plus 3. 2 2s are 4. 3 1s are minus 3 plus 0. 2 minus 2s are minus 4. 3 1s are 3 plus 0. 0 2s are 0. 4 2 minus 4. 5 0s are plus 0. 0 2s are 0 plus 4 plus 50. AB is equal to 2 1. 4 minus 3 1 minus 1 minus 4 90. AB into C, which is equal to 2 1 1 minus 1 minus 4 19. आता इथे येणार आहे तो 3 2 minus 1 into 0 minus 2. हा 3 2 आणि 2 3 म्हणजे 3 by 3 चा आपल्याला परत आता इथे मिळणार. 2 3 जा 6 plus 2. 2 4 2 जा 4 plus 0. 2 1 जा minus 2 plus 2. 2 1 जा minus 2 minus 2. 2 1 जा minus 2 minus 2. Next 1 3 जा 3 minus 2. 3 minus 2. 2 0. 2 plus 0. Minus 1 plus 2. Minus 4 3 जा minus 12. 19 2 जा 38. 1 plus ला minus 12 plus 38. Minus 8 plus 0. And minus 1 is getting plus 4. 19 2 जा minus 38. 6 plus 2 8. 4 plus 0 4. Minus 2 minus 2 minus 4. 3 minus 2 1. 2 plus 0 2. Minus 1 plus 2 1. Minus 12 plus 30 is 26. Minus 8. 4 minus 38 minus 34. The same alike. Same. 8 4 minus 4 1 2 1 26 8 minus 3 minus 34. From 1 and 2, A into BC is equal to AB into C. सगळंच सगळं कशावर डिपेंड करत आहे? मल्टिप्लिकेशन वरती डिपेंड करत आहे. ही मल्टिप्लिकेशन फॉर्म तुम्हाला पाहिजे, कंपल्सरी आहे. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा 6 मधला. 7 मध्ये व्हेरीफाय A in bracket B plus C is equal to AB plus AC. आपण करून बघूया. हे सगळे मल्टिप्लिकेशन वरचे आहेत. लक्षात येत असेल सगळ्यांच्या. सिंपल आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. रोज इंटू कॉलम करायचं आहे. रोज इंटू कॉलम त्या त्या ठिकाणी त्याचे ॲडिशन फॉर्म मध्ये घेऊन राईट आउट करायचे विथ द प्रॉपर साइन. आन्सर करेक्ट येतं. ओके. Verify A plus BC. A in bracket B plus C is equal to AB plus AC प्रूव करायचं आहे. आता A कुठे आहे बघा. 4 minus 2 2 3. 4 minus 2 2 3. B is equal to 4 by 2 लागणार सगळ्याचा. minus 1 1 3 minus 2 and C is equal to 4 1 2 minus 1. Now solution B plus C is equal to minus 1 1 3 minus 1 plus C 4 1 2 minus 1. B plus C is equal to minus 1 plus 4 1 plus 1 3 plus 2 minus 1 minus 1 3 2 5 minus 2. 3 to 5 minus 2. So A plus BC. A into B plus C, which is equal to A 4 minus 2 2 3 and B plus C is 3 2 5 minus 2. आता यांचा मल्टिप्लिकेशन 4 3 are 12 minus 10. 4 2 are 8 minus minus getting plus 4. 2 3 are 6 plus 15. 2 2 are 4 minus 6. 8 plus 1 12. 21. 4 minus 6 minus 2. First one. Now we have to find out AB is equal to. What is A? 4 minus 2 2 3.
आणि इथं -1 1 3 -2. याच्या लक्षात आलं a इंटू बी प्लस सी पहिल्यांदा काढून घेतला. बी प्लस सी ला a न मल्टिप्लाय केला, त्याचा आन्सर 2 12 21 -2 आला. इकडे आपण ए बी पहिल्यांदा फाइंड आउट करायचं आहे. 4 1 चा -4 -6, 4 1 चा 4 माइनस गेटिंग +4, 2 1 चा -2, 3 3 चा 9, 2 1 चा 2 -6, which is here -10 8 7 -4. This is for second. And third, AB AC 4 -2 2 3 4 1 2 -1. Now what will happen to this? 4 4 is 16 -4, 4 1 is 4 plus 2, 2 4 is 8 plus 6, 2 1 is 2 minus 3. AC is equal to 12 6 14 -1. Now from 2 and 3, now adding second and third असं म्हटलं तरी चालते. AB plus AC is equal to this AB AC -10 8 7 -4 plus AC काय आहे 12 6 14 -1, which is equal to -10 plus 12 8 plus 6 7 plus 14 -4 -1, which is equal to 2 14 21 -5 2 12. So okay. 21 -2 येते, -4 -5 इथं बघा ए बी बरोबर घेतलंय का. 4 -2 2 3 4 -1 -4 -6 4 plus 4 8 झाला. 2 1 ला -2 plus 9 -2 plus 9 2 -6 -4 हो राहिली -10 8 7 -4 आणि AC -10 8 7 -4 करत नाही. AB प्लस ACच विचार आहे. इथं काय बघायला पाहिजे. 4 3 चा 12 -10 परफेक्ट -4 2 चा 8 -+4 8 plus 4 12. इथं व्हॅल्यूज B plus C करेक्ट आहे का. 3 2 3 2 5 -3 इथं हा -1 नाही, हा -2 आहे. B plus C -2 -2 -1 -3 करेक्ट. एक गोष्ट चुकली फक्त इथं, -3 म्हणजे पुढे सगळं बदलतं. पण इथंच झाला 4 3 -10 4 2 चा 8 plus 6 8 plus 6 करेक्ट. बाकी सगळं बरोबर आलं कारण का 2 3 चा 6 plus 15 आणि 2 2 चा 4 -9 4 -9 आला पाहिजे हे -5 आला. 2 14 21 -5 2 14 21 -5. This is number 4 from 1 and 4 from 1 and 4. A in bracket B plus C is equal to AB plus AC. इथे एकच नंबर रॉंग घेतल्यामुळे त्याचा आन्सर चेंज होतो. ठीक आहे, आपल्याला कळलं पाहिजे की कुठलं रॉंग आहे कुठलं करेक्ट आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपण नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व्ह करा. ठीक आहे. Next, 8th question. A is equal to 1 minus 2.
56, B is equal to 3 minus 1 3 7. Find AB minus twice I. Find AB minus twice I, where I is a unit matrix of order 2. AB minus twice I solve करायचे. Now AB is equal to 1 minus 2 5 6, B 3 minus 1 3 7. डोळ्यात तेल घालून केल्यासारखं केलं पाहिजे. 1 3 जा 3 minus 6, 1 1 जा minus 1 minus 14, 5 3 जा 15 plus 18, 5 1 जा minus 5, 6 7 जा 42, minus 3 minus 15, 33 37, 33 37. आता काय विचारलंय? AB minus twice I. AB minus twice I. Now 2I is equal to 2 into 1 0 0 1, which is equal to 2 0 0 2. Now AB minus twice I. AB minus twice I is equal to AB minus 3 minus 15, 33 37 minus 2 0 0 2. Minus 3 minus 2 minus 15 plus 0 minus 0, 33 minus 0, 37 minus 2. Final answer is minus 5 minus 15, 33 minus 35, plus 35. Minus 5 minus 15 and 33 35. This is your final answer. AB minus twice. Ninth question असा आहे 4 3 2 minus 1 2 0. AB is नॉन सिंग्युलर असं म्हणताय. मग AB ची व्हॅल्यू काढायची. AB चा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा. AB डिटर्मिनंट फाइंड आउट करून त्याचा डिटर्मिनंट घ्यायचा. AB मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा आणि त्याचा डिटर्मिनंट घ्यायचा. इफ इक्वल टू 0 देन सिंग्युलर आणि नसेल तर नॉन सिंग्युलर. फोर थ्री टू minus 1 2 0, B 1 2 minus 1 0 1 minus 2. AB is equal to 4 3 2 minus 1 2 0 1 2 minus 1 0 1 minus 2. 2 3 जा आणि हा 3 2 जा 2 2 by 2, 4 1 जा 4 minus 3 plus 2. Second 4 2 जा 8 plus 0 plus minus 4, 2 minus 1 minus 2 plus 0 minus 2 plus 0 plus 0. 4 plus 2 6 minus 3 3, 8 minus 4 4 minus 3 minus 2. क्या विचार है? AB is a non-singular. Therefore, determinant of AB is equal to 3 4 minus 3 minus 2 minus 6 minus 1 is 18 plus 3 4 is 12, which is equal to 12 minus 6, that is equal to plus 6, which is not equal to 0. A is a non-singular matrix. Non-singular matrix. लक्षात आले? हा non-singular matrix आहे. AB is a non-singular matrix. Find the product A plus I, A minus I. A plus I पहिल्यांदा फाइंड आउट करायचा, मग A minus I फाइंड आउट करायचा आणि त्यांचा प्रोडक्ट लिहायचा. जमेल तुम्हाला हे सगळे. मला असं वाटतं की तुम्हाला जमतील, काही प्रॉब्लेम नाही असं वाटतं. सगळे सिंपल आहेत. 25 क्वेश्चन्स आहेत there. टोटल एक्सरसाइज बघूया आपण. हा ए दिलाय.
0.7 मध्ये 30. ओके ठीक है. If a is equal to 1 2 0 0 7 minus 3. आता a plus I is equal to 1 2 0 5 4 2 0 7 minus 3 plus 1 0 0 0 1 0 0 0 1. A plus I is equal to 1 plus 1 2 2 0 5 plus 0 5 4 plus 1 5 2 0 7 minus 3 plus 1 minus 2. A plus I. A minus I is equal to 1 2 0 5 4 2 0 7 minus 3 minus 1 0 0 0 1 0 0 0 1. A minus I is equal to 1 minus 1 0 2 minus 0 0 0 5 minus 0 5 4 minus 1 3 2 minus 0 0. So 2 minus 0 0 2 2 minus 0 2 0 minus 0 0 7 minus 0 7 minus 3 minus 1 minus 4. Now a plus I into a minus I, which is equal to 2 to 0 2 to 0 5 5 2 0 7 minus 2. What about a minus I? 0 2 0 5 3 2 0 7 minus 4. 0 7 minus 4. आता बघूया 3 by 3 चा 2 0 जा 0 2 5 जा 10 plus 0 परत 2 2 जा 4 2 3 जा 6 plus 0 2 0 जा 0 2 2 जा 4 plus 0 आहे ना. आता 5 0 जा 0 plus 5 5 जा 25 plus 1 असणार आहे 0. आता 5 2 जा 10 plus 5 3 जा 15 plus 2 4 7 जा 14 5 0 जा 0 plus 10 minus 8 0 0 जा 0 plus 7 3 7 5 जा 35 minus 0 परत 0 2 जा 0 7 3 जा 21 minus 2 0 14 0 0 जा 0 plus 14 minus getting plus 8, which is equal to 10 10 4 25 39 2 35 7 22. Check करूया 10 10 4 25 39 2 35 7 22. This is your a plus I into a minus I. This is the matrix. ठीक है. त्याच्यानंतर 11 number a square is equal to b. Find alpha म्हटलं a square is equal to b दिलाय. Find alpha. Clear आहे सगळ्यांना? ओके. सिंपल आहे. रो कॉलम रो कॉलम रो कॉलम असं करत आहे. A is equal to alpha 0 1 1, b is equal to 1 0 2 1. Find alpha. A square is equal to b. A square is equal to b. Alpha 0 1 1, alpha 0 1 1. A square म्हणजे a into a, b 1 0 2 1. Alpha into alpha alpha square plus 0. Alpha into 0 0 plus 0. 1 alpha 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 plus 1 0 plus 1 is equal to 1 0 2 1. Therefore alpha square 0 alpha plus 1 1.
म्हणजे काय बघा, ऑन इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसिस अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू 1 और अल्फा प्लस 1 इज इक्वल टू 2, therefore अल्फा इज इक्वल टू 1. हा 1च आहे ना, इथं -1 1 नाही आहे, म्हणजे अल्फा इज इक्वल टू 1 असेल. इथं अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू 1 मीन्स काय, अल्फा इज इक्वल टू प्लस मायनस 1 असतो, बट हियर तो मिळतोय आपल्याला अल्फा इज इक्वल टू 1, दॅट्स वाय अल्फा इज इक्वल टू 1 आहे. हे झालं इथं 11 नंबर. 12 नंबर तुम्हाला आहे, शो दॅट a square minus 4 is a scalar matrix. Is a scalar matrix. So scalar म्हणजे काय, नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0 अँड ऑल डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल. करायचं असेल तर बघा, ठीक आहे. a square minus 4a a square minus 4a a square 1 2 2 2 1 2 2 2 1 minus 4 into 1 2 2 2 1 2 2 2 1 1 2 2 2 1 2 2 2 1 excuse me 4 8 8 8 4 8 8 8 4 1 minus 4 sorry a square minus 4a दिलेला आहे. sorry a square means a into a minus 4a. 1 2 2 2 1 2 2 2 1 minus 4 into 1 2 2 2 1 2 2 2 1 1 1 is 1 plus 4 plus 4 1 2 is 2 plus 2 plus 4. समझना 1 4 4 2 2 4 2 4 2 2 2 4. ठीक आहे. आता 4 1 4 परत 2 2 2 समजले का. सेकंड थर्ड 2 to the 4 plus 2 4 plus 2 plus 2. आता 2 plus 4 plus 2 4 plus 2 plus 2 4 plus 4 plus 1. आन्सर होगा आता इथं माइनस 4 8 8 8 4 8 8 8 4 8 plus 1 9 8 8 8 9 8 8 8 9 minus 4 8 8 8 4 8 8 8 4 which is equal to 9 minus 4 5 0 0 0 5 0 0 0 5 is a scalar matrix. Is a scalar matrix. इधर क्लियर समजावले सगळ्यांना हे कशा पद्धतीने आहे. ठीक आहे ना. नॉन डायगोनल एलिमेंट इज इक्वल नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0 इज ए स्केलर मॅट्रिक्स. त्याच्यानंतर a स्क्वेअर मायनस 8 मायनस k आहे इक्वल टू 0. तुम्ही सॉल्व करायचं आहे. 0 म्हणजे 0 मॅट्रिक्स सगळे 0 येतात. 2/2 चे सोपे आहेत, तुम्ही सॉल्व करा. a plus b bracket square is equal to a square plus ab plus b square. शो दॅट करायचं आहे, तुम्ही करू शकता. 15 नंबर हा पडण्याची जास्त शक्यता असते बऱ्याच एक्झाम्पल्सला, म्हणजे बऱ्याच एक्झाममध्ये बऱ्याच याच्यामध्ये हा पडतो.
X papers na. Find matrix X. Sorry. If A 3 1 minus 1 2, prove that A square minus 5A plus 7 equal to 0. A square minus 5A plus 7I equal to 0 करायचं. A दिला बघा. A is equal to 3 1 minus 1 2. 3 1 minus 1 2. Therefore, A square minus 5A plus 7I, which is equal to A into A minus 5A plus 7I. A into A म्हणजे इथं बघा 3 1 minus 1 2. 3 1 minus 1 2 minus 5A 3 1 minus 1 2 plus 7 into 1 0 0 1. 3 3s are 9 minus 1. 3 1s are 3 plus 2 minus 3 minus 2 minus 1 plus 4 minus 15 5 minus 5 10 plus 7 0 0 7, which is equal to 8 5 minus 5 3 minus 15 plus 7 इथे बघा 5 plus 0 minus 5 plus 0 10 plus 7, which is equal to एकत्र घेतला असता तो 8 5 minus 5 3 minus 15 22 5 minus 5 17, which is equal to 8 minus 22. That is super alive. हाँ असं आहे ते असं नाही करू शकत आपण निगेटिव्ह आहे ना असोसिएटिव्ह नाही होत काय 8 हा 5 minus 5 आणि हा 3 आहे minus 15 5 minus 5 10 plus 7 0 0 7. that clear. आता हे सगळ्यांमध्ये 8 minus 15 plus 7 5 minus 5 plus 0 minus 5 plus 5 minus 5 plus 5 plus 0 आणि 3 minus 10 3 minus 10 plus 7. What is this? 8 plus 7 15 minus 15, which is equal to 0. 5 minus 5, which is equal to 0. Minus 5 plus 5 0. 3 plus 7 10 minus 10 0 is a null matrix. Is that clear? हे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं होतं 15 which is equal to काय असणार आहे 0. ठीक आहे. त्याच्यानंतर show that a plus b a minus b is equal to a square minus b square. काढू शकता. तर modified question 17 आहे बघा. If a is equal to 1 2 minus 1 minus 2 1 2 minus 1 minus 2 b 2a 2a minus 1 b. त्याने सांगितले a plus b bracket square is equal to a square plus b square. A plus b bracket square is equal to a square plus b square. Then find a and b. Now a plus b is equal to 1 2 minus 1 minus 2 2a minus 1 b 2a minus 1 b. त्याच्यापेक्षा आपण असं सॉल्व केलं तर गिवन दॅट दिस वन हा a square plus ab plus ba plus b square is equal to a square plus b square. Cancel. ab plus ba is equal to 0. Therefore ab is equal to minus ba. ab ची व्हॅल्यू पहिला काढूया 1 2 minus 1 minus 2 2a minus 1b. 1 2s are 2 minus 2 1 2s are a plus 2b
-2 +2 minus a minus 2b. ओके, इथपर्यंत आला. 0a plus 2b, 0 minus a minus 2b. First, now ba काढायचा. ba is equal to 2a minus 1b, 1 2 minus 1 minus 2 1s are 2 minus a, 4 minus 2a minus 1 minus b minus 2 minus 2b. Therefore, AB is equal to minus BA, whereas 0a plus twice b, 0 minus a minus 2b is equal to minus in bracket नहीं है, in matrix 2 minus a, 4 minus 2a minus 1 minus b minus 2 minus 2b, which is nothing but a minus 2 plus a minus 2 minus 4 plus 2a, 2a minus 4 plus b plus 1 म्हणजे b plus 1, 2b plus 1, 2b plus 2. By equality of theorems, a minus 2 is equal to 0 and b plus 1 equal to 0. काय तर होता, a is equal to 2 होतो and b is equal to minus 1. a is equal to 2 and b is equal to minus 1. तुम्ही इथं सबस्टिट्यूट केला, a is equal to 2, b is equal to minus 1. आता a is equal to 2 कन्सिडर केला, 0 0 येतो, हा 0 येतो, 2 आणि minus 1 minus 2, 2 minus 2 0, हे सेम येतं. म्हणजे a is equal to 2 and b is equal to minus 1 is your final answer. अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी 18 फाइंड द मॅट्रिक्स x such that ax is equal to b सांगितलं. म्हणजे तुम्हाला ax is equal to b मध्ये x कन्सिडर करावं लागेल a b आणि मल्टिप्लाय करून तुम्हाला इक्वालिटी ऑफ याच्यातून इक्वालिटी ऑफ मॅट्रिक्स म्हणून सॉल्व करता येईल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ आहेत, सगळ्यांचं सबट्रॅक्शन ॲडिशन मल्टिप्लिकेशन अशा पद्धतीचे करायचे आहेत आणि फाइंड आउट करायचे. ठीक आहे, त्यामध्ये 1-2 आपण नेक्स्ट याच्यामध्ये सॉल्व करू आणि ट्रान्सपोज अँड प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सपोज मॅट्रिक्स आपण बघायचा. त्याच्यामध्ये 4.7 आपण घेऊ. 4.7 कंप्लीट झाला की मग आपला हा एक्सरसाइज कंप्लीट होतो, म्हणजे हा चॅप्टर कंप्लीट होतो. आणि या डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस नंतर मग आपण ठरवूयात की कुठला चॅप्टर याच्यामध्ये घ्यायचा. मोस्टली स्ट्रेट लाईन आपला आहे, स्ट्रेट लाईन घेऊया. थँक्यू व्हेरी मच. त्यातलं एक लास्ट नंबरचा एक्झाम्पल मला आठवलं, तो एक वर्ड प्रॉब्लेम आहे बघा, तो आपण घेऊयात. वर्ड प्रॉब्लेम आहे, Jay and Ram are two friends in a class. Jay wanted to buy 4 pens. Jay wanted to buy 4 pens and 8 notebooks. Jay 4 pen and 8 notebook. ठीक है. Ram wanted to buy 5 pens. Jay and Ram wanted to buy 5 pens. 5 pens and 12 notebooks. And 12 notebooks. ठीक है. Both of them went a shop. The price of a pen and notebook which they have selected rupees 6 and rupees 10. Pen rupees 6 and notebook rupees 10. Using matrix multiplication, find the amount required from each one of them. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, लेट करावं लागेल. 8 A be the matrix of pens and B be the matrix of notebook. असं करूया. मग A is equal to काय बघा, J पेन आणि रामचा पेनचा बघितलं पाहिजे. बरं आहे का, समजतंय. J
इथं पेन आणि इथं काय येईल, नोटबुक होईल, आणि इथं जय होईल आणि इथं राम होईल. जय काय बघा 4 पेन्स, नोटबुक 8 नोटबुक्स निघाले 8, त्याच्यानंतर 5 पेन आले आणि 12 नोटबुक आले, बरोबर आहे. आणि बी हा कोण आहे, मॅट्रिक्स नोटबुक नाही आहे, हे इज द ए बी द मॅट्रिक्स ऑफ लिया पेन्स अँड नोटबुक, पेन्स अँड नोटबुक्स, and B be the matrix of price, matrix of price घेऊया आपण, म्हणजे कोण, 1 पेन अँड 1 नोटबुक, 1 पेन अँड 1 नोटबुक दिलाय आपल्याला तो. B इज इक्वल टू किती आहे बघा, 6 आणखी 10 आहे, म्हणजे काय येणार इथं, ए बी इज इक्वल टू येणार 4 8 5 12 6 10 2 1 म्हणजे 2 1 असेल. 4 6 are 24 plus 80 आणि 4 5 are 30 plus 120 which is equal to 104 आणि 150, म्हणजे काय होईल, जे नीड rupees 104 to buy that pen and notebooks, and Ram needs rupees 150. हे एक्झाम्पल मला सॉल्व करून द्यायचं होतं, आणि मग याच्या अगोदरचे तुम्ही क्वेश्चन सॉल्व करायची माझी इच्छा आहे. थँक्यू व्हेरी मच. आता बघा या पद्धतीने तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम्सचे मॅट्रायसिसमध्ये कन्वर्ट करता येते, मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करून तुम्ही त्याचे मल्टिप्लिकेशन व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकता.